शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4,000 रुपये जमा, 2 हप्ते वाटप. नमो शेतकरी योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. थांबा, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे पैसे तुम्हाला मिळत असेल तर 7 जुलैला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आले की नाही लगेच तपासा, कारण नमो शेतकरी महासंबंधित योजनेचे पैसे हे थेट 4,000 तुमच्या खात्यामध्ये 2 हप्ते एकत्रच जमा होत आहे. शेतकरी बांधवांना मोठी भेट. आता 2 सेकंदात कसे पैसे तपासायचे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, तर आता 4,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार नाहीत. यासाठी सरकारने एक कडक अट ठेवलेली आहे. ज्या शेतकरी बांधवांचे PM किसान योजनेचा 23 हप्ता जमा झालेला आहे, तर अशा शेतकरी बांधवांना नमोचे 2 हप्ते इथं जमा होणार आहे. 9वा आणि 10वा एकत्र हप्ता मिळणार आहे. आता सोप्या भाषेत सांगायचे जर झाले तर तुम्हाला PM किसानचा हप्ता काही कारणामुळे अडकला असेल तर नमो शेतकरीचे 4,000 देखील तुमचे अडकणार आहे. याआधी तुम्ही लगेच PM किसानचा स्टेटस क्लिअर करून घ्या आणि तपासा की तुम्हाला आता 7 जुलै 2026चा जो काही मोठा निर्णय इथं लागू झालेला आहे. आता दोन्ही हप्ते एकत्र का? आता यावेळेस हप्ता मागचा जो काही हप्ता आहे, थकीत हप्ता मिळून सरकारने एकूण 4,000 रुपये एकेच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. आता DBTद्वारे आता PM किसानचा जो काही 23वा हप्ता आहे ते खात्यामध्ये जमा झालेला आहे. आता जे काही तारीख इथं लक्षात ठेवायची आहे, 7 जुलै 2026. आता वाटप सुरू होणार. आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकच वेळेस पैसे इथं येणार नाही, टप्प्याटप्प्याने जमा होणार आहेत आणि या पात्र शेतकरी बांधवांनाच मिळणार आहे आणि या जिल्ह्यांमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता पण लक्षात ठेवा, हे पैसे फक्त त्यांनाच मिळतील ज्यांनी PM किसानची eKYC केलेली आहे आणि बँक खाते आधारशी लिंक आहे आणि लँड सेंडिंग बरोबर आहे, म्हणजे त्यांनी जे काही भरपाईची नोंद आहे ते म्हणजे सातबाऱ्याची नोंद केलेली आहे. आता यामध्ये PM किसान योजनेचे जे काही पात्र शेतकरी आहेत, आता यामध्ये PM किसान योजनेचे पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या यादीमध्ये त्यांचं नाव असणे आवश्यक आहे. आधार कार्डशी बँक पासबुक लिंक असणे आवश्यक आहे. त्यांनी PM किसानची eKYC केलेली असणे आवश्यक आहे. त्यांचं बँक खातं DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर लिंक असणे आवश्यक आहे. जमीन नोंद योग्य असणे आवश्यक आहे. आता या लाभार्थ्यांना पैसे तर जमा होणार आहेत. तर आता पैसे कोणाचे अडकू शकणार आहे? यामध्ये ज्यांनी eKYC PM किसानची केलेली नाही, आधार लिंक नाही, DBT लिंक नाही, जमिनीची तफावत म्हणजे पिकाची नोंद नाही, त्याचप्रमाणे PM किसानच्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नाव नाही. जर एखाद्या शेतकऱ्यांचे PM किसानची eKYC केली तरच PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दोन्ही याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. आता हे जे पैसे ते अडकू शकते, तर कोणत्या कारणामुळे अडकू शकते? आता जर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे PM किसानची eKYC. आता याचे उत्तर म्हणजे आता तुम्ही जर PM किसानची eKYC केलेले नाही तर तुमचे पैसे तर अडकणार आहे. आता eKYC कशी करायची आहे? तर आता तुम्ही ॲप्लिकेशनद्वारे जे की तुम्ही तुमची eKYC करू शकता. PM किसानच्या ऑफिशियल पेजवरती जा, एकदम खाली यायचं आहे, PM किसान ॲप म्हणून तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करायचे आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे. आता 7 जुलै 2026 नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये 9वा आणि 10वा हप्ता. आता ज्या शेतकरी बांधवांनी PM किसानची eKYC केलेली आहे आणि ज्यांचं PM किसानच्या यादीमध्ये नाव आहे, तर अशांना पैसे तर मिळणार आहे. आता 2 मिनिटांमध्ये मी सांगणार आहे की तुम्हाला कशा पद्धतीने eKYC करायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमचं Google Chrome ओपन करून घ्या आणि यामध्ये टाका PM किसान. यानंतर ते किंवा तुम्ही pmkisan.gov.in हे ओपन करायचं आहे. यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे eKYC. eKYC टाकल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार नंबर इथं शेतकरी बांधवाचा टाकायचा आहे आणि शेतकरी बांधवांच्या बँक पासबुकला आधार लिंक असणे गरजेचं आहे. आता त्यांच्या बँक म्हणजे आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP जाईल. ते OTP आल्याच्या नंतर OTP टाकायचा आहे आणि eKYC हॅज बीन डन सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला इथे दिसणार आहे. किंवा तुम्ही बायोमेट्रिकद्वारे म्हणजे CSC सेंटर किंवा आपल्या सरकारवरती जाऊन तुम्ही तुमच्या थंबद्वारे म्हणजे तुम्ही तुमचा ठशाद्वारे तुम्ही तुमची eKYC करू शकता. किंवा तिसरी जी प्रोसेस आहे यामध्ये फेस eKYC म्हणजे चेहऱ्यावरून eKYC करणं. प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्हाला PM किसान GOI हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे आहे. यामध्ये आधार फेस आयडीच्या माध्यमातून तुम्ही तुमची eKYC करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाका आणि कॅमेरा ओपन होईल. कॅमेरामध्ये डोळे चालू बंद करा आणि तिथून तुमची eKYC
जी की इथून डन होऊन जाईल. आता फेजद्वारे तुम्ही तुमची KYC करू शकता, तर लगेच करा आणि सबमिट करा. आता या जिल्ह्यांमध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, यानंतर इथे नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ. तर आता या जिल्ह्यांमध्ये 4,000 रुपये नमो शेतकरी महासमाधी योजनेचे दोन्ही हप्ते एकत्र 9वा आणि 10वा हप्ता. आता या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही लगेच तपासा. सर्वप्रथम तुम्हाला यादीमध्ये नाव कसं तपासायचं आहे, pmkisan.gov.in या ऑफिशियल पेजवरती तुम्हाला यायचं आहे. या ऑफिशियल पेजवरती आल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला बेनिफिशरी लिस्टवरती क्लिक करा. यामध्ये आपलं राज्य सिलेक्ट करा. यामध्ये आपलं जे काही महाराष्ट्र येते तर आपला महाराष्ट्र सिलेक्ट करा. तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा सिलेक्ट करा. तुमचा सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा तालुका आहे ते सिलेक्ट करा. ब्लॉक म्हणजे तुमचं कोणतं मंडळ आहे ते सिलेक्ट करा. व्हिलेज सिलेक्ट करा आणि गेट रिपोर्टवरती क्लिक करा. तर तुम्हाला जे काही 7/7/2026 जी काही संपूर्ण जिल्ह्यांची यादी आणि शेतकरी बांधवांची यादी तुमच्यासमोर इथं ओपन होऊन जाईल. आता सर्व शेतकरी बांधवांनी 7 जुलै जे की 2026 नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये खात्यात आले नसतील तर अशाने घाबरू नका. हे 4 गोष्टी लगेच तपासा. ज्या शेतकरी बांधवांना पैसे आले नसतील तर पैसे न आल्यास तुम्हाला हे 4 गोष्टी त्वरित करा. पहिले जे येते बेनिफिशरी स्टेटस, यासाठी तुम्हाला PM किसानच्या ऑफिशियल पेजवरती जा आणि यामध्ये लँड सेंडिंग येस आहे की नाही चेक करा. KYC स्टेटस येस आहे की नाही चेक करा आणि बँक अकाउंट सेंडिंग येस आहे की नाही. आता ही 3 गोष्टी लगेच तुम्ही तपासा. लँड सेंडिंग, KYC आणि आधार अकाउंट सेंडिंग तिन्ही गोष्टी येस असणे आवश्यक आहे. दुसरी जी गोष्ट आहे यामध्ये आधार सेंडिंग. आता तुमचं जर आधार सेंडिंग नसेल किंवा NPCI मॅपिंग नसेल तर अशामुळे तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होत नाही. तर लगेच तपासा. यानंतर येते PM किसान टोल फ्री क्रमांक संपर्क. तर तुम्ही हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून देखील अधिक माहिती घेऊ शकता. आता किंवा कृषी सेवक किंवा तहसीलदारांना भेट द्या. यामध्ये कृषी सेवक, आता यामध्ये तहसील ऑफिसमध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड 7/12ची जी काही डिजिटल कॉपी किंवा पटवाराकडून घेऊन तुम्हाला नेऊन द्यायचं आहे. ज्यांच्या कोणाचा लँड सेंडिंगचा प्रॉब्लेम आहे. आता पैसे बंद होण्याची मुख्य कारणे म्हणजे आता बरेच शेतकरी बांधवांना पैसे का आलेले नाहीत तर यामध्ये मूळ पहिलं जे कारण आहे म्हणजे अपूर्ण KYC. बरेच शेतकरी बांधवांनी KYC अधिक केलेली नाही PM किसानची तर लगेच करा. दुसरं जे आहे बँक पासबुकची KYC. आता PM किसानची KYC वेगळी आहे आणि बँक पासबुकची KYC वेगळी आहे. बरेच शेतकरी बांधवांच्या बँक पासबुकला अधिक आधार लिंक नाही, DBT लिंक नाही, अशामुळे पैसे ते जमा होत नाही. आता बरेच जणांचा प्रॉब्लेम येते लँड सेंडिंगचा. जर तुमचा लँड सेंडिंगचा प्रॉब्लेम येत असेल तर अशा शेतकरी बांधवांनी लगेच तलाट्याला भेट द्या. त्यांच्याकडे आधार कार्ड 7/12 त्याचप्रमाणे 7/12/8 बँकेचं पासबुक इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं द्यायचे आहे. सर्वात आधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे कोणाचे जमा होणार आहेत, ज्यांचं लँड सेंडिंग येस आहे, बँक पासबुक DBT ॲक्टिव्ह आहे, ज्यांनी KYC केलेली आहे आणि ज्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे. तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही 9वा आणि 10वा चारही म्हणजे 4,000 रुपये जे काही DBTद्वारे शेतकरी बांधवांच्या थेट आधार लिंक खात्यामध्ये पैसे इथं जमा होणार आहेत. आता सर्व शेतकरी बांधवांनी PM किसानची KYC केली की नाही लगेच तपासा. सर्वप्रथम आता यामध्ये जे काही जिल्हे आपण बघितलेले आहे या जिल्ह्यांमध्ये आता बरेच शेतकरी यामधून वगळलेले आहेत. तर असं नाही की सर्व शेतकरी बांधवांना पैसे ते येणार नाहीत. ज्या शेतकरी बांधवांनी PM किसानची KYC केलेली आहे, आधार लिंक आहे, DBT ॲक्टिव्ह आहे, बँक सेंडिंग आहे, याचप्रमाणे लँड सेंडिंग येस आहे दाखवत आहे. तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये PM किसानची ज्यांचा 23वा हप्ता आलेला आहे तर अशा शेतकरी बांधवांना नमोचा 9वा आणि 10वा 4,000 रुपये थेट त्यांच्या DBT खात्यामध्ये इथं जमा होणार आहेत.